तर आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा हा ब्लॉग खूप सुंदर आणि खूप चांगला आहे. आणि आजचं आपलं जे लाईव्ह मी जे टाकलं आहे त्या लाईव्हबद्दल आपण ब्लॉगिंग करतो आहे. ब्लॉगिंग करतो आणि आपला जो श्री देव चेडोबा बांदलबो आहे त्याच्याबद्दल आज तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यासाठी माझे भाऊ लोक पण सोबत आलेत आणि काही मंडळी पण त्यासाठी जमा केलेत. तर आपल्या ह्या देवाबद्दल थोडीशी माहिती, सोहळा म्हणजे काय केलं जातं, काय असतं, हे आपल्या सगळ्या लोकांना समजलं पाहिजे किंवा माहिती पाहिजे. त्यासाठी हा व्हिडिओ मी ब्लॉग करतोय. तर माझ्यासोबत दादा आहेत. दादा तुमचं नाव आपलं जगदीश बोला. मांढरे. हा, जगदीश मांढरे. ह्यांना तर तुम्ही ओळखतच असाल, माझं नाव दीपक गोरक्षक. उदेकर. दीपक वगैरे दीपदा म्हणजे आमच्यासाठी. आणि हा आपला अमित दादा. सगळ्यांना आपलं सपोर्ट करणारी ही सगळी मंडळी आहेत. आणि अजून पुढं 2-3 मंडळी आलेत ह्या माझ्या ब्लॉगसाठी सपोर्टला. तर आहेत ते तुम्हाला पुढं भेटवतो आणि ह्या आपल्या देवाचं सोहळ्याचं तुम्हाला दर्शन घडवतो या व्हिडिओमार्फत. तर हा व्हिडिओ तुम्हाला फक्त एक काम करायचं, हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आहे. खूप मजा येणार आहे. मजा तर नाही बोलता येणार, तुम्हाला माहिती तर खूप भेटणार आहे. मजा पण येईल आणि माहिती पण येईल. ह्या स्थानावर येण्यासाठी म्हणजे आपल्या बांधवगावापाशी येण्यासाठी पोलादपूरवरून 3-3.5 किलोमीटर आहे. आणि आपल्या महाडवरून जवळपास 14 ते 15 किलोमीटर आहे इथे. याची तुम्हाला इंट्रो करून दिला आहे आपला दीपा दादा, जसं तुम्ही ओळखताच. तर दीपा दादा तुम्हाला काही माहिती सांगणार आहे आपल्या देवाबद्दल. आणि म्हणजे इथला जो मेन या रस्त्याला जाताना काय आणि काय नाही ते सगळं तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे. मुंबई गोवा हायवेला खरं तर कोकणातून येणारे सर्वच भाविक भक्त या ठिकाणी या मुंबई गोवा हायवेला प्रवास करतात. आमच्या गावातील तालुक्यातील सर्व इथं नोकरी चाकरी करणारी मंडळी आहे. अगदी छोटी छोटी उदरनिर्वाह करणारे व्यापारी उद्योजक सर्वच जण या ठिकाणी आमच्या देवाच्या दारातून ज्या टायमाला जात असतात त्या टायमाला नक्कीच या ठिकाणी अशा प्रकारचे हॉर्न आपल्याला ऐकायला मिळतील. आमच्या गावातील प्रत्येक तरुण या ठिकाणी जात असताना आमच्या देवाचं दर्शन घेणार आणि मग त्याच्या पुढील कार्यास तो जात असतो. अशी या देवाची प्रसिद्धी आहे. त्याच्या अंगावर कुणाचंही काही संकट आलं आणि देवाचं नाव घेतलं तरी देवाचा धावा केल्याने देव तिथं साक्षात प्रकट होतो आणि समोरच्या भाविकाला तसा प्रसाद देतो. अशी जागृती या ठिकाणी आम्हा सर्व गावातील नव्हे तर तालुक्यातील दोन्ही तालुक्यातील भाविकांना आलेली आहे. म्हणून लोहारचा बांधवल्या बावा हा पावन होतो हे साक्षात या ठिकाणी आम्ही ग्रामस्थ म्हणून आणलो होतो. मंडळी बघा, एवढं सुंदर आहे आपल्या देवाचं, म्हणजे स्टार्टिंगच एवढी सुंदर झाली आपली. तर अजून पुढे तुम्हाला खूप कहाणी म्हणजे कथा माहिती तुम्हाला खूप भेटणार आहे. आता बघूया आपण पुढं आपल्या मंडळींना पण भेटू आणि जाता जाता जेवढं आपले निसर्गरम्य ठिकाणी जे आपला चेडोबा आपला आपला देव जिथं आहे ते तुम्हाला मी दाखवतो. चला. आत्ता माझ्यासोबत सगळ्यात महत्त्वाचे माणूस म्हणजे माजी सरपंच हे व्यक्तिमत्व आहेत माझ्यासोबत. कारण की आत्ता मगाशी तुम्हाला इंट्रोमध्ये मी ओळख करून दिली नाही, ते अचानक आपल्या जाता जाता आम्हाला बघितलं आणि थांबले. तर आम्हाला पण एवढं भारी वाटलं की दादा आम्हाला भेटलेत. तर दादा, आपल्या देवाबद्दल तुम्ही असे काय सांगू शकता, आपल्या देवाबद्दल माहिती वगैरे काय असं तुम्ही? आम्ही या जन्मापासूनच बांधवलो आणि चिडोबा हे आमच्या जरी इथं आलो तरी आमच्या अंगावर त्यांच्याशी शपथ खोटी ह्याची आलो तरी आमच्या अंगावरती जर कोण नवस केले तरी शेरे उठतात अंगावरती. एवढे आमच्या आमच्या देवाचे चिडोबाचे स्थान इथं आहे आणि ते आम्ही आमच्या हृदयात आम्ही कधी पण विसरणार. आणि जे पिढी होऊन जाणार आहे ते चिडोबाला का तालुका महाराष्ट्र ओळखतो. म्हणून काल आम्ही जो कार्यक्रम त्याचं प्रचित सर्वांना भेटलो. ओके, खूप खूप भारी. म्हणजे जस्ट आता मी त्यांचं ऐकत होतो तर माझ्या बी अंगावर शहारे आले, म्हणजे एकदम शहारे उठले. एवढं भारी आहे. बघूया अजून पुढं म्हणजे खरंच खूप भारी आहे. व्हिडिओ आपला लास्टपर्यंत बघा, अजून खूप काय बघायला भेटणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. आणि हा महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि जेवढं लांब तुम्हाला हे व्हिडिओ पाठवता येईल, शेअर करता येईल तेवढं शेअर करा व्हिडिओला. अजून आपले खूप मंडळी आहेत पुढं, 2-3 जण आहेत जे तुम्हाला देवाबद्दल खूप सुंदर अशी माहिती आणि इथं जेवढं हे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे एवढ्या सुंदर जागी आहे, निसर्गरम्य ठिकाणी. जसं मी नेहमी निसर्गरम्य ठिकाणी फिरत असतो तसंच आपला देव बी निसर्ग ठिकाणी आहे. मला दाखवतो बॅक साईडनी बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला मी ह्याचा व्ह्यू दाखवतो. बघा किती सुंदर ठिकाणी आहे. हा जो मी तुम्हाला रोड दाखवला मगाशी आता व्हिडिओ शूट केला वरनं, नेहमी तिथं लोक थांबतात, गाडी थांबवतात आणि तिथनं दर्शन घेतात. जसं मी दाखवलं तुम्हाला आत्ता, आपला एक दादा तिथनं चालला होता.
हे बघा किती सुंदर ठिकाणी आहे. हा व्हिडिओ तर खरं तर मी पहिलाच बनवायला पाहिजे होता, कारण की जसं आपलं पहिलं जुन्या काळात जसं हे सगळं स्थान होतं ते तुम्हाला दाखवायला आवडलं असतं. आत्ता खूप लोकांनी म्हणजे ना हे रस्ता वगैरे अपडेट केला आहे चांगलं. म्हणजे इथं यायला रोड खूप खडतड वगैरे होता, माती वगैरे होते, आणि हा एवढा सुंदर तिथपर्यंत रोड. पहिली पूर्ण खडक होती, सगळे असे दगडी विगडी होते, आणि आत्ता एवढं सुंदर केलं आहे की आत्ता जागा वगैरे वाहन पार्किंग वगैरे दिली आहे. आपल्या निसर्गरम्य ठिकाणी एवढी सुंदर अशी जागा दिली आहे गाडी पार्क करायला. आणि जो लाईव्ह मी शूट केला काल, माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही लाईव्ह जाऊन पण बघू शकता. त्या लाईव्हमध्ये अख्खा सोहळा सगळं दाखवलं आहे त्याच्यामध्ये. बघा किती सुंदर असं कालचा कार्यक्रम पण पार पडला आहे. बघा हे बघा, हे असं सुंदर असं बनवलं आहे बसायला वगैरे सगळं. आणि हे बघा देवस्थान वगैरे, पाण्याची टाकी, हे तुम्हाला इकडचा पण मी व्ह्यू दाखवतो थोड्या वेळातच खाली जाऊन. मी आत्ता सध्या आपल्या देवाबद्दल मी तुम्हाला थोडी, आपल्या काही मंडळी आलेत त्यांच्या मंडळींसोबत देवाबद्दल कथा आणि थोडी माहिती आपण घेऊया. हे बघा हा आहे आपला बांधलगाव. आता तुम्हाला ही मंडळींना भेटवतो आणि इथल्या जे आपल्या देवाचं सगळी जी काय माहिती आहे ती तुम्हाला मी सांगतो इन डिटेलमध्ये, आणि खूप सुंदर. मला बोललो होतो मी आत्ता की आपल्या काही मंडळींना भेटायचं. तसंच नेहमीप्रमाणे आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल, तरी ज्यांनी बघितलं नसेल तरी हे माझे बारावाडीचे मेन अध्यक्ष आहेत, आणि अशोक काका माझे, आणि बाबा पण. तर बाबा आपल्या मंडळींसोबत काय आपली या देवाबद्दल माहिती शेअर कराल? नमस्कार. हं. हे आमचं इथे श्रीदेव चेडोबा हे देवस्थान असं आहे. आमच्या 4 पिढ्यांपासून आमचे या ठिकाणी पूर्वज या देवाची सेवा करत आलेत. एक मिनटं दादा, एक मिनटं. सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केलं मंडळी, त्यासाठी माफी मागतो. आत्ता फक्त कसं आहे, आता लाईव्ह सीन झाला त्याच्यामुळं, की आता जी घंटी वाजली, म्हणजे सॉरी, या इकडे जरा 2 मिनटं. हा मंडळी तुम्हाला सांगतो मी, ही जी घंटी वाजली, ठीक आहे, हे घंटी पहिलं जे आपलं पुरातन होतं तेव्हा ही घंटी वगैरे नव्हती. तर आत्ता आपण घंटी का लावली ते सांगू शकता? म्हणजे घंटी तो ते एक सांग. हां. ईश्वर घंटी लावण्याचा हेतू असा आहे. पूर्वी नव्हती. पूर्वी होती पण ती एक छोटी होती. पाषाणाजवळच ती असायची. आणि येणारा माणूस तो या घंटीचा जो नाद आहे, भक्तिमय वातावरण त्या ठिकाणी होतं. आणि आल्यानंतर ते नाद हा ती घंटा वाजवल्यानंतर केला जातो. आणि मग इथलं वातावरण परिसरामधल्या अदृश्य शक्ती जे काही इतर ज्या ह्या आहेत त्यातून बाजूला होतात. आणि ईश्वरी अंश हा तिथल्या त्या ठिकाणी निर्माण होतो. म्हणून घंटा ही प्रत्येक देवळामध्ये ही लावली जाते. आणि तिचा येणारा भक्तगण आहे दर्शनाला, तो तसा प्रकारे त्या घंटीचा नाद, आवाज हा होतो. एवढंच त्याच्या मागं हा हेतू आहे. बघा एवढी सुंदर, म्हणून मी तुम्हाला मध्ये थांबवलं, त्यावेळी म्हटलं 1 मिनिटं थांबा, कारण एवढी सुंदर माहिती आता आपल्याला भेटली. तर अजून ज्या काही कथा गोष्टी आहेत ते मी तुम्हाला आपल्या देवापाशी थोडंसं जातो, तुम्हाला दर्शन घडवतो देवाचं. मग अजून एक आपल्या मंडळीसोबत आपले बाबा अजून एक जॉईन झालेत, ते ब्लॉगमध्ये आपल्यासाठी नवीन असणार आहेत. तर त्यांना पण भरभरून प्रेम द्या, आणि ते पण आपल्याला खूप सुंदर अशी माहिती सांगणार आहेत. बाबा तर हे सांगणारच आहेत, आणि आपले अजून एक बाबा आहेत ते पण सांगणार आहेत. तुम्हाला दाखवतो, पहिलं देवाचं दर्शन घडवतो, ते देवाचं दर्शन घ्या आपण. माहिती वगैरे तुम्हाला सांगणार आहेत. ते आता आपल्या मागे जे बसलेत बाबा, तर ते तुम्हाला सांगणार आहेत. आता तुम्ही त्यांच्याकडे मी कॅमेरा घेऊन जातो, सगळं तुम्ही ऐका इथली कथा, आणि शांतपणे एकदम व्यवस्थित आपली व्हिडिओ तुम्हाला दाखवतो की तुम्ही बघून. तर बाबा आपल्या देवाबद्दल जी काय आपल्या मंडळींना उत्सुकता आहे आपली माहिती ऐकायची, तर आपल्या देवाबद्दल काय सांगाल? या आपल्या बांधलगावाबद्दल तुम्ही आपले काय सांगाल आपल्या मंडळींना, आणि इथली माहिती तुम्ही काय सांगाल? आम्ही साळुंके नरे असं आम्हाला आडनाव, नरे दुसरं नाव बोललं जातं, परंतु आम्ही मूळचे सांगली जिल्ह्यातले. समर्थ महाराजांनी आम्हाला पुणे या ठिकाणी आमचे पूर्वज राहिले. पुण्यातून समर्थांनी बोध केला
महाराजांना त्या गावामध्ये शिवतरमध्ये आणून टाकले. शिवतरमधून आम्हाला दुर्गाडी किल्ल्यावर काही वर्ष ठेवलं. दुर्गाडी किल्ल्यावरून नावाळ्यामध्ये काही वर्ष आमचे पूर्वज राहिले. काय पूर्वज नावाल्यात राहिले नाही. आम्ही महाराजांनी आम्हाला ह्या गावची पाटीलकी दिली. पाटीलकी 1650 ते 52 सालामध्ये पाटीलकी दिली. पाटीलकी दिल्यानंतर आम्ही मुलचे 3 भाऊ, 3चे 5 भाऊ झाले, 5चे 7 झाले आणि मागून 2 आले. ते असे टोटल 9 भाऊ आहोत आणि 9 भाऊ आम्ही गावदेवाचा चेडोबाचा कार्यक्रम आज इतके वर्ष आनंदानं पार पाडत आहोत. आनंदानं पार पाडत असताना आम्ही सुरुवातीला जेव्हा इथे आलो तेव्हा इथे एक मराठी वस्तीची टोळी होती आणि एक बौद्धवाडी होती. बौद्धवाडीने जेव्हा धर्म स्वीकारला तेव्हा गावदेवाचा जो काय त्यांना मान वगैरे होता तो आम्ही त्यांना देतो. परंतु त्यांनी जेव्हा धर्म स्वीकारला तेव्हा त्यांनी ते गावदेव सोडला आणि गावदेवाचा हक्क आमचा आहे ते म्हणत आमचा आहे. त्याच्यामध्ये भरपूर वादावादी झाल्या. परंतु त्यांनी जेव्हा धर्म स्वीकारला, बौद्ध धर्म स्वीकारला, तेव्हा त्यांनी सर्व सोडून दिलं. आज ते भाऊ आम्हाला मिळूनच आहेत आणि असं आमचं आम्हाला कोण नर म्हणून म्हणतं, कोण आमचा नाव साळुंके. आमचा साळुंकेचा देवक असल्यामुळं आमच्या या गावामध्ये तालुक्यामध्ये शिवतरमध्ये आमची भावकी आहे, पडवीमध्ये आहे, नावाळ्यामध्ये आहे, इकडे शिरोली पांगारेमध्ये आहे आणि आमचं लोहारी गाव 4000 लोकसंख्येचं. आमच्याकडं साळुंके सोडून मांढरे, तुरडे, पवार, मोरे, शेलार अशी मंडळी राहते. आमच्या पूर्वजांनी मुलगी दिली, त्याला इकडं आणलं, मुलगी केली, त्यालाही सोऱ्याला आणलं आणि असं गाव आमचं फार मोठं बारावाडीचं गाव आहे. आणि या बारावाडीच्या गावामध्ये आमचा भैरीबाबाचं तोंड हे दक्षिणेला आहे आणि बांधारच्या बाबाचं तोंड उत्तरेला. शिव मंदिर आमच्याकडे स्वयंभू शिव मंदिर आहे, त्याचं तोंड पूर्वेला आणि आमच्या मावळ्या बाळांचं तोंड फार उंच कड्यामध्ये राहतात, त्यांचं तोंड पूर्वेला. चारही बाजूनं आम्हाला देवाचं संरक्षण आहे. आमच्या देवाचं संरक्षण जनतेला आहे आणि प्रत्येक महिन्यामध्ये काही नाही काहीतरी कार्यक्रम आमचा भैरीबाबाजवळ, बांधवल्या बाबाजवळ असतो, तो आम्ही आनंदाने पार पडतो. आमचा बांधारचा बाबा नवसाला पावणारा, आमचा बांधारचा बाबा नवसाला पावणारा म्हणजे कलकत्त्यातून जवळजवळ 8-10 माणसं येतात कलकत्त्यातून आणि अख्ख्या महाराष्ट्रातून आणि गुजरात राज्य, कर्नाटका, तामिळनाडू, आंध्रा, दक्षिण भारतातले सुद्धा ज्यांनी काही इथं येऊन मागितलं, भावनेनं मागितलं, भाव त्याच्या चरणाजवळ ठेवून मागितलं ते त्यांना मिळालं. आणि म्हणून दक्षिण भारतात, महाराष्ट्रातील लोक येतातच, परंतु दक्षिण भारतातील पण लोक येतात आणि गुजरात साईडचे पण लोक येतात. हे कलकत्तावाले दरवर्षी न चुकता इथे येतात. तेव्हा जे मागू ते आमचा देव देतो. परंतु मी मनुष्य आहे, तू देव आहेस. मागताना सुद्धा किती नम्रतेने मागावं लागतं. देणारा हा देतोच, देव आहे तो देणारच, परंतु मागणारा सुद्धा त्या लायकीचा पाहिजे. मागणारा त्या लायकीचा मिळाला तर देव दिल्याशिवाय राहत नाही. शिमग्यामध्ये 200-250 माणसं, एखाद्याला मूल होत नसेल एखाद्या जोडीला, तर त्याला आम्ही देवाजवळ जर उभं राहिलो 100-200 माणसं, तर त्याच्या घरात नक्कीच पालनं हलतं. पालनं हल्ल्याशिवाय राहत नाही. सासरोशीनं आमच्या गावची मुलगी जर परगावामध्ये दिली आणि तिला जर काय जात झाला सासरी, तर तो देव कनवाळू म्हणून तिथे कैवारी म्हणून तिथं जायचा आणि त्या लोकांच्याकडे त्यांचे बरोबर तोंड धरायचा, त्यांना बरोबर शासन घडवायचं. असं अनेक वेळा झाल्यानंतर ह्याच्या मागच्या पिढीमध्ये आमच्या पूर्वजांनी आम्ही सगळे भाऊ एकत्र बसून, देवा तो असं करू नकोस, मग आमच्या मुली कशा काय संपायच्या, आमच्या गावामध्ये आमच्या मुली कोण मागायला येत नाही, तेव्हा आम्ही जर उभे राहिलो 4 भाव तरच तू हे काम कर, नाही तर ह्याच्यापेक्षा हे काम तू करू नकोस. इथे देवाचं खाणं बकरं म्हणजे बोकड आणि कोंबडा, जर एखादा बोकडावर नवस बोलला पण त्याची परिस्थिती नाही द्यायची, तर त्या कोंबड्यावर सुद्धा आम्ही 4 पाय म्हणजे 2 कोंबडे 4 पाय करून आम्ही तो त्याचा नवस फेडतो. एखाद्या गरीब माणसाचा नवस नुसता 9 भाव उभं राहून त्याला अंगारा लावून आम्ही त्याचा नवस फेडतो, की जेणेकरून माणसाला सोपं जावं. असे ह्या देवाची ख्याती फार मोठी आहे. परंतु देव बिना मांडवाचा, बिना छपराचा इथे अनेक पिढ्या इथं राहिलेला आहे. तर बाहेरची माणसं आली की काय तुम्ही एवढं मोठं गाव, 4-5 हजार लोकसंख्येचं गाव, आणि तुम्ही देवाचं काहीच बघत नाही. देवाला माणसाला येणाऱ्या जाणाऱ्याला पाणी नाही, बसायला थोडी सोय नाही. त्याच्यामुळे त्याला न विचारता आम्ही ही सोय करायची हातामध्ये घेतली. ही निर्विघ्न पार पडू दे असं त्याला एक मानाचं श्रीफल दिलं. आज काळाची गरज आहे की सकाळपासून रात्री 10 वाजेपर्यंत इथे माणसं येत राहतात त्याच्या दर्शनाला, तेव्हा तुम्ही इथं पाण्याची सोय, बसायची सोय करा.
असं बाहेरच्या मंडळींनी सांगितलं आणि ते आम्ही देवाजवळ गायलो बोललो तेव्हा देवाने ते सहकार्य केलं आणि निर्विघ्न हा एवढा कार्यक्रम कालपर्यंत पार पडलेला आहे. बघा मंडळी, एवढी सुंदर अशी माहिती सांगितली. तरी आपण काही प्रश्न विचारणार आहेत दादांना, तर दोन्ही बाबांना. तर आता जे काही मी प्रश्न विचारणार आहेत, तुमचे पण काही प्रश्न असतील तर आपल्या कमेंटमध्ये टाका. तरी मी मला जे डाऊट आहेत ते मी विचारतो आणि सांगतील आपल्याला एकदम डिटेलमध्ये. तर बाबा मला एक सांगा की आपण देवाला राखण ही का दिली जाते? राखण आपण दर वर्षाला जे देतो, नवस जो आपण म्हणतो, ती राखण जी असते ती काय, राखण काही फक्त आपल्या लोकांना माहिती आहे. पण ज्यांच्यासाठी ही व्हिडिओ नवीन आहे त्यांच्यासाठी राखण म्हणजे ही पद्धत काय असते ती फक्त आपल्या मंडळींना सांग. राखण या शब्दाचा अर्थ राखण म्हणजे रखवालदार. देव हा माणसाचा राखणदार आहे. शेतकरी माणसं असल्यामुळं भात लावणीच्या अगोदर राखण दिल्या जाते आणि संक्रांतीच्या नंतर एक राखण दिली जाते. शेतकरी असल्यामुळं रानावनामध्ये शेतकरी गाई गुरं घेऊन जातो. भात लावणीपासून संपूर्ण शेतकऱ्याचं जीवन रानामध्येच असतं. तेव्हा विंचू, काटा, वाघ ह्या अनेक प्राण्यापासून माणसाला भीती असते. म्हणून जर देवाला राखण दिली की आमचा राखणदार मागा आहे, आम्हाला कोणाची भीती नाही, म्हणून राखण दिल्या जाते. तरी तुमचा एक प्रश्न जो सुटला असेल तरी आपले प्रश्न काय थांबत नाही. तरी मी अजून एक दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यासाठी ती महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय, ह्याच्यामुळं तुम्हाला माहिती पण खूप सुंदर भेटणार आहे. तर काही लोकांना खूप प्रश्न आहे की आपला देव हा शाकाहारी आहे का मांसाहारी आहे? ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे की मांसाहारी आहे. तर मांसाहारी काय आहे ते तुम्हाला आता सांगतील. या परिसरामधले लोहारे गावचे संपूर्ण लोक जे आहेत, अनेक मगाशी आडनावं सांगितले आमच्या दादानी, त्या आडनावाचे सगळे लोक इथं वास्तव्य करून आहेत. त्यांच्याही पिढ्या 4-4, 5-5 पिढ्या इथं होऊन गेलेल्या आहेत. आणि आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही इथले पाटील आहोत आणि थोडीफार माहिती आम्ही देवाची देतोय. हा देव तसं श्रद्धा आणि अंधश्रद्धा असा भाग आहे. ज्याला भावला तसा त्यांनी देव पाहिला आणि त्या अनुषंगानं काही मांसाहारीच पद्धत का सुरू झाली तर शिवकालापासून जसं प्रतापगडावरती दसऱ्यामध्ये बळी दिला जातो, मांडार देवीला कोंबड्याचा बळी दिला जातो, वाळणकोंडीला अशा अनेक ठिकाणी बकरं दिलं जातं. आणि आम्ही क्षत्रिय असल्यामुळं, आम्ही सुद्धा शिवरायांचे मावळे असल्यामुळं आमच्या पूर्वजांनी तिथपासून ही सनद आहे आमच्या गावची आणि तिथपासून बळी जसा प्रतापगडावरती दसऱ्यामध्ये दिला जातो. त्यामुळं हा देव असं जरुरी नाही की बकरं सगळ्याच भक्तांनी द्यायला पाहिजे. ज्याला भावला तसा त्याचा देव झाला. त्या पद्धतीनं मांसाहार का तर खरं ॲक्च्युली हे राखणदार आहेत आणि ज्या वेळेला या गावावरती काही अरिष्ट येतं, पूर्वीच्या काळी अशी साथीचे रोग यायचे आणि त्याचं संरक्षण करण्याकरता हा बांध पूर्वजांनी 4 पिढ्या अगोदर हा घातला गेला आणि तिथं राखणदार म्हणून चेडोबा हे उदयाला आले. आणि इथला असणारा परिसरातील रायगड जिल्ह्यातील अनेक भक्तगण येऊन त्याच्या दर्शनाला येतात. काही आपल्या अडचणी आपला देव म्हणून संज्ञा करून त्या देवाशी आपापल्या विनवण्या करतात, मागणी करतात आणि त्या पद्धतीनं देव श्रद्धा आहे तिथं देव आहे. आणि त्या भक्तांना काही गोष्टी पावन झाल्यामुळं काही लोक येतात आणि देवा तुला आम्ही बकरं देऊ हाच एक नैवेद्य आहे. पण एखादा गरीब असेल, मगाशी सांगितल्याप्रमाणे एखादा सर्वसामान्य गरीब घरातला असेल आणि त्याला बोलताना खूप माणूस बोलतो सोन्याचं टोपरं देईन असं नवस करतात. पण आता सोन्याचं टोपरं या काळात तेवढं झेपेल का? मग न झेपल्यामुळं आपण काय करतो, त्याच्या बदल्यात काय एखादी रिंग आणतो आणि ती देवाला अर्पण करतो. त्याची शक्ती तशी मग तो भक्ती करतो. बोलताना खूप काही माणूस गांजलेला असतो, तेव्हा भरपूर बोलून जातो, पण कुवतीपेक्षा बोलतो, विचार करत नाही. आणि मग बकरा जर नाही मिळाला तर आम्ही त्याला 4 पाय कुणाचं 2 कोंबड्यांवरती तर त्याचा बळी दिला जातो आणि देवाचं समाधान होतंय. त्या भक्ताचं आत्मिक समाधान आहे. आणि म्हणून देव हा दोन्ही प्रकारचा श्रद्धेनं असल्यामुळं इथं दोन्ही विधी केले जातात. मग म्हणाल तर मांसाहारी आहे, मग काल तुम्ही सत्यनारायण अभिषेक कसा काय केला असे प्रेक्षक म्हणणार ना. तर आमचं असं आहे की जसं श्रद्धा, जशी भाव, येणारी व्यक्ती त्याला कशाने काय पावलंय, तो काय म्हटला होता, तो जर म्हटला असेल बोकड आहे तर मग बोकड त्याला देणं क्रमप्राप्त आहे. एक आमच्याकडे अशी एक प्रथा आली होती की आंबवडे गाव आहे, त्या आंबवडे गावामध्ये ते लोक आले, त्यांनी एका पेढ्याच्या ह्याच्यावरती नवस बोललेला की मला बाबा मुलगा होऊ दे, मी तुला पेढ देईन. पण आमचे लोक जे काही हे लोक जवळचे आहेत भक्तगण, ते म्हणायचे नाही, बोकड्याशिवाय हे जाणारच नाही. आणि जो परिवार आहे
भोग हा सर्वाला आहे, प्रत्येक कुटुंबामध्ये. तसे काही भोग त्यांना त्या घरात येऊ लागले. आमचे लोक म्हणत नाही बकरा द्या तेव्हाच ते जाईल. पण जेव्हा त्याला लोक विचारायला गेले त्या वृद्ध माणसाला, तुम्ही नवस कसा केला होता? जर आम्ही म्हणायचो आम्ही करतोय, ते देवानी मान्य करून घ्यायलाच पाहिजे, असा आमचा रेटा असायचा. पण ॲक्च्युली तो माणूस बोलला होता की मी 1.25 पावशेर पेढे हे मी देईन. आणि जेव्हा 1.25 पावशेर पेढे त्या माणसाने इथं देवासमोर दिलं देवाला, आणि ते देवाला अर्पण केल्यानंतर त्याच्या घरातली इडापिडा निघून गेली. म्हणजे श्रद्धा ज्याची जशी आहे तशी देव ते आपली पावन करून घेतोय. हा श्रद्धेचा भाग आहे. कोण म्हणेल मग ही अंधश्रद्धा आहे, तर तशातला भाग नाही. हा देव बळी का दिला जातोय, तर तो शिवकालीन, आम्ही क्षत्रिय असल्यामुळे आम्ही तो बळी देतोय. आणि ही पुढं प्रथा सुरू झाली दोन्ही भागातली. तो शाकाहारीची पण कोण पेढे देतं, कोण आता बीडच्या परवाच्या दिवशी माणसं आली होती, त्यांनी फेटा बिटा सगळं शाल श्रीफळ आणि गोड प्रसाद इथं केला. तसं आम्ही सुद्धा कालचा विधी आज तशा मोठा कार्यक्रम हा काल आम्ही केला. मंडळी बघा किती सुंदर असे आपल्याला ही माहिती भेटली. तर ज्यांच्या कोणासाठी हे जे माहीत नव्हतं तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा की हे आम्हाला पहिल्यांदाच माहीत झालं. तर आता आपण जे देवाला जे मन असतात ती पण तुम्हाला प्रथा दाखवतो कशी आहे, काय असतं देवाचं. आणि बघा असंच मी आलेलो पाया भरला देवाचं दर्शन घेऊन. करू का सुरुवात? बा भैरी बाबा जोगेश्वरी माते पायखालच्या चरण चक्रनाथा कालकाय माते वेताळ बाबा म्हणजे बांधारच्या बाबा सत्पुरुषा महापुरुषा तुला शरण आलो समर्थ. हा आमचा भाचा बरोबरचा मोरे, त्याची आई तुझी मायरूशी नाही, तर येता जाता तुमचं दर्शन घेतात. परंतु आज महाराज श्रीफळ तुमच्या समोर ठेवलेलं आहे. तुम्ही कोण? जाधव नरवणचे आणि सपरिवार अशी तुझ्या चरणावर आलेली आहेत. मला श्रीफळ ठेवले ते मान्य करून घे. त्यांच्या श्रीमस्तिके हात ठेवून त्यांच्या धंद्या रोजगारामध्ये यश दे बाप्पा तुला शरण आलो. जडवाचे महादेव. तर बघा मंडळी, बघितलं कसं मन असतात वगैरे. तर अजून तुम्हाला थोडी माहिती सांगायची बाकी आहे, ती पण तुम्हाला मी दाखवतो. मी नेहमीप्रमाणे बोलतो की आपल्याकडे खूप ठिकाणून माणसं येतात, तर काही माणसं आले. तर दादा मला तुम्ही सांगा, तुम्ही कुठून आलात, तुमचं नाव सांगा, तुमचं गाव सांगा आणि तुम्ही असता कुठं तेवढं सांगा. नाही, मी मुंबईवरून. ठीक आहे. आणि काय सांगाल आपल्या देवाबद्दल? नाही, इकडची आमची श्रद्धा आहे. आम्ही न चुकता अगदी दरवर्षी येतो. अगदी राखण वगैरे आम्ही दरवर्षी द्यायला येतो. आई तुम्ही काय सांगाल आपल्या काय? देवाबद्दल? काय आम्हाला देवाची सर्व पाठीशी आमचे आहे. लेकरा बाला मुंबईला असतात, आमच्या म्हाताऱ्याला बरा नसतो. आम्ही नेहमी येतो, आपला देवाचं दर्शन घेतो. दरवर्षी राखण देवाला द्यायची आपली. ठीक आहे, पाठीशी आहे देव आमचे. तर मंडळी, आता आपलं एवढं सगळी मुलाखत झाली. अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि एक लास्टचा प्रश्न मी आता विचारणार आहे. आपला म्हणजे प्रश्न का बोलतो मी असं, सुंदर असं ह्या माहिती पाहिजे आपल्या देवाबद्दल, सगळं माहिती पाहिजे, त्याच्यामुळे मी विचारतोय. तर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे तो मी इथं विचारतोय. तुमचा पण क्लिअर होईल, माझा पण क्लिअर होईल. तर तुम्हाला दिसतोय आपला बाबा असा बांधवलवा असा आहे, तर सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की आपल्या बांधवलवाला मंदिर का नाही बांधण्यात आलं. एवढा तुम्ही सोहळा केला, खूप जणांचा प्रश्न येतो. या लोहार यादीमध्ये सर्वांच्या श्रद्धेमुळं या लोहारमाळा हायवेलगत, हायवे क्रमांक 66च्या लगत हे गाव असल्यामुळं, आणि आजचं हे ज्या ठिकाणी आपण ज्या देवाची महती सांगतोय ते सुद्धा हायवे क्रमांक 66 कोकण पोलादपूर तालुक्यामध्ये हे वास्तव्य आहे यांचं. आणि अनेक ठिकाणी प्रश्न तुम्हालाही पडतोय की बाबा ही इतर ठिकाणी या लोहाऱ्यामध्ये एका ठिकाणी 5 मंदिरं, सगळी मिनी पंढरी ज्याला रायगडमध्ये संबोधलं जातं, अशी मिनी पंढरी, हा साधू संतांचा रामदास स्वामींच्या पदस्पर्शानं पावन झालेला आणि सावित्रीच्या काठावर असणारं हे गाव, आणि त्यामुळे भक्तीचा इथं संगम आहे. अनेक ठिकाणी अनेक वाराला वेगवेगळे लोक आपल्या परिसरातील वाडी वस्तीचे एक येऊन कार्यक्रम भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. आणि मग तुम्हालाही प्रश्न पडला की बाबा सगळ्या ठिकाणी मंदिर आहेत यांची, मग इथं मंदिर का नाही? तर इथं मंदिर असं आहे की पूर्वजांनी आम्हाला सांगून गेलेत की हे मंदिर त्यावेळेला एका रात्रीत मंदिर पूर्ण झालं पाहिजे. ते निगडीच्या झाडाचं, निरगुडीच्या झाडाचं, तर ती निरगुडी तेवढी मंदिरासारखी त्याचं खांब फर्निचर हे इथं शक्यच नाही आहे, कारण महाराष्ट्रात ही वनस्पती फार झुडपासारखी वाढते आणि तेवढी लाकडं मिळत नाहीत, त्याच्यामुळं ते बांधण्यात आलेलं नाही. तिसरी गोष्ट, देवाला दुसरा एक कौल आम्ही लावला होता. त्या कौलमध्ये असं सिद्ध झालेलं आहे की देवानी स्पष्टच असं सांगितलेलं की औदुंबर, वड आणि पिंपळ हा त्रिवेणी
संगम झाडाचा हा एका ठिकाणी असल्यामुळं हेच आमचं घर आणि याच ठिकाणी आमची विश्रांती असं आहे. त्यामुळे आम्ही ते मंदिर बांधू शकलेलो नाही. आणि आता अन्यथा 7वं मंदिर आम्ही हे सुद्धा बांधलं असतं. तेव्हा ही जर तुमच्या मनातली जी शंका आहे प्रेक्षकांच्या, की इथं मंदिर का नाही, तर हे त्याबद्दल मी थोडी माहिती तुम्हाला दिलेली आहे. तुमचा प्रश्न दूर झाला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खूप सुंदर अशी माहिती सांगितली. अजून थोडे 2-3 प्रश्न आहेत मला, त्या जागेवर मी जाऊन त्यांना विचारतो, मग ते पण सांगतो आणि राहावा असं लास्ट व्हिडिओ. तुम्हाला बोललो होतो की थोडंसं राहिलंय, तर ते पण मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती दाखवतो. तर चला आपल्या मंडळींना आपण भेटू तिथं. आपल्या बाबा आपण तुम्हाला तिथल्या जागेची पण माहिती सांगतो थोडीशी. आणि मेन महत्त्वाचं की प्रश्न पडतो ना तुम्हाला, की मी हे सगळं मी सांगितलं पाहिजे, मी ब्लॉगर आहे म्हटलं. पण कसं आहे, मी सांगेल तुम्हाला, पण माझ्याकडून जर चुकीची काय माहिती जाण्यापेक्षा तिथली जी राहणारी माणसं आहेत त्यांनीच जर तुम्हाला प्रॉपर सांगितलं तर इन डिटेल तुम्हाला माहिती भेटेल. त्याच्यामुळं मी आपल्या ग्रामस्थ मंडळ आणि सगळे जे मंडळी आहेत त्यांना, ज्यांना प्रॉपर माहिती, त्यांना मी बोलून इथली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, कारण की हा व्हिडिओ आपला कायमस्वरूपी राहतो, त्याच्यामुळं मी त्यांना सगळ्यांना बोलवलं आहे. तर इथं बॅक साईडला आत्ता आपला ओढा दिसतोय. तर मला हा प्रश्न आहे की हा जो ओढा आहे आणि आपला बांधालबा आहे, ह्याच्याशी आपला म्हणजे काय संबंध आहे का? म्हणजे काय ह्या पाण्याबद्दल थोडं असं, म्हणजे ह्याच्याशी काय आपल्याला तुम्हाला सांगता येईल का ह्याच्याबद्दल? थोडं आहे का काय संबंध? तर असेल तर थोडं सांगा आपल्याला. हा ओढा गावचं शिवार फार मोठं आहे. तालुक्यामध्ये वाकणचं शिवार 1 नंबर आणि लोहारे गावचं शिवार 2 नंबर. तर जवळजवळ 6 किलोमीटरवरनं हा ओढा आमचा येतो आणि खाली सावित्री नदीला मिळतो. त्याच्या काठावरच आमचं हे भैरीबाबाचं, आपलं बांधावरच्या बाबाचं मंदिर आणि बांधावरचा बाबा इथं बसलेला आहे. आणि साईडला पाणी आहे. येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांची गैरसोय अजिबात होत नाही पाणी असल्यामुळे. पाणी हे जरुरीच आहे, म्हणून हा आमच्या गावचा ओढा आहे. ओके मंडळी, तर तुमचा प्रश्न हा दूर झाला असेल. आणि जरी नसेल तरी कमेंटमध्ये तुम्ही टाका आणि काय ते सांगा. मी कमेंट थ्रू तुम्हाला पण त्याची रिप्लाय देईल, माहिती देईल जेवढं मला माहिती. तर अजून एक इथलं स्थान आहे छोटंसं, तर ते पण मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतर आपला व्हिडिओ मी एंड करतो. मंडळी, जे लास्टचं स्थान आहे तिथं तुम्हाला मी घेऊन जातो आणि तिथली पण माहिती तुम्हाला सांगतो. चला. परत एकदा आपल्या बांधवबाबाचं दर्शन तुम्हाला घडवतो. त्या दर्शन आणि कमेंटमध्ये नक्की सांगा हे डेकोरेशन वगैरे जे केलं आहे आपल्या भावासाठी ते कसं वाटतंय, काय वाटतंय ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आपण जातोय तिथे. लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहा. लास्ट म्हणजे आता संपवलंच, आता आपला व्हिडिओ थोडासाच राहिला आहे. हे बघा, इथं पण काय आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, तर मंडळी तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की गावदेवी स्थान, हे देवी स्थान काय आहे? तर हेच मी म्हटलं होतं की छोटंसं ठिकाण राहिलं आपलं, तुम्हाला स्थान दाखवायचं राहिलं तर हेच होतं. तर त्याबद्दल बाबा मला तुम्ही सांगा की हे गावदेवी स्थान म्हणजे काय नक्की? त्याच्यामध्ये असं काय आहे, म्हणजे असं काय आहे ते? गावदेवीचे स्थान म्हणजे आमच्या गावामध्ये जसा इकडं बांधावरचा बाबा तसा तिकडं भैरी जोगेश्वरी माता हे गावदेवीचं मंदिर आणि ती भव्य मंदिर. आणि शिमगा तिथं फार मोठ्या थाटानं साजरा केला जातो कोकणातला. तसे आम्ही धड देशस्थ राहिले नाही, धड कोकणस्थ राहिले नाही, परंतु आम्हाला जेवढं काही येतं तेवढं आम्ही परंपरेनं आम्ही करत आलेलो आहोत. तेव्हा इकडे बांधावरच्या बाबाला जर मनुष्य आला तर भैरीबाबाला मानस श्रीफळ किंवा आरवता पक्षी द्यायचा झाला तर तो ह्या दगडावर देतो. आता हा दगड आमच्या पूर्वजांनी, आमचे पूर्वज आमच्यापेक्षा म्हणजे कमीत कमी 8-9 फुटाचे उंचीचे आमचे पूर्वज होते आणि वजन 1.5 ते 200 किलो असे आमच्या गावामध्ये माणसं होती. आणि त्या माणसाने हा दगड जो आहे तो केवढा मोठा दगड आणून ठेवलेला आहे तो आपण समक्ष पाहतच आहात. तेव्हा ह्या दगडावर मानाचं श्रीफळ भैरीबाबाला दिल्या जातं म्हणून हा दगड इथे ठेवलेला. कालकाई माता पार्ल्याच्या ठिकाणी घलईमध्ये आहे आणि घलईची माता म्हणून सुद्धा तिला ओळखल्या जातात. जेव्हा इथे मानाचा जो काय मान आहे तो बांधावरच्या बाबाला
गावदेवाला दिल्यानंतर पार्ल्यामध्ये जे कालकाय आहे बांधाराच्या बाबा बहीण म्हणून हा शब्द प्रचलित आहे, त्यांची बहीण आहे, त्यांनाही मान दिला जातो. या ठिकाणी त्यांना मान दिला जातो. तर प्रत्येक येणारा माणूस हे 3 ठिकाणी एका देवाला जरी द्यायचं झालं तरी 3 ठिकाणी त्याला द्यावं लागतं. अशा प्रकारे आपला भैरीबाबाचा व्हिडिओ संपलेला आहे. तेव्हा याच्या पुढे तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांच्या कसं पोहोचेल याची पर्यटनवीर याला 02 ह्या सबस्क्राईब करा. सबस्क्राईब हां तू बोल सर. बोला सबस्क्राईब हा शब्द बोलू दाखवा. प्रकारे आपला हा ब्लॉग इथंच एंड होतोय आणि एंड होता होता आपले अमित दादा आपल्यासोबत आहेत. तर अमित दादा आपल्या चॅनलबद्दल थोडंसं आता मी मार्केटिंगच करतोय म्हणा असं समजा, पण अमित दादाकडून पण ऐकून घ्या. आताच बाबाने आपल्या चोडोबा देवस्थानाची आजूबाजूच्या देवस्थानाची संपूर्ण माहिती सांगितली आणि ती संपूर्ण माहिती आता महाराष्ट्रभर पोचणार आहे. तर ही संपूर्ण माहिती घेतल्यानंतर जो आपला चॅनल आहे पर्यटनवीर 02 त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. सबस्क्राईब बोलून दाखवा. सबस्क्राईब सबस्क्राईब नाही म्हणजे एक जोक ऑफ द पार्ट आहे, फक्त एक थोडासा एन्जॉय म्हणून, कारण की आपला हा देवाचा सिरियस थोडा व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे थोडंसं मजाक म्हणून मी हे बोललो थोडं. तर ठीक आहे मंडळी, तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथं आपण ब्लॉग आपला एंड करतोय. पण मंडळी ही जी आपली देवाची माहिती ही सगळ्या गावापर्यंत पोहोचली पाहिजे, महाराष्ट्रावर पोहोचली पाहिजे आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण गेली पाहिजे. त्यासाठी हा व्हिडिओ जितकी आपल्याला शेअर करता येईल तेवढा शेअर करा आणि व्हिडिओ कसा झाला हा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब हे नक्की करा. चला मंडळी, भेटूया आपण अशा छोट्या मोठ्या व्हिडिओमध्ये आणि अशाच डिवोशनल म्हणजे देवाच्या परत मी फिरतो जंगला राणा व्हिडिओमध्ये तसल्या व्हिडिओमध्ये आपण आता ब्लॉगमध्ये आपण भेटूया. तर चला बाय बाय मंडळी, भेटू पुढच्या व्हिडिओ.